घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल विचारलेले आहेत। तटकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। भाजपला तटकरेंची घराणेशाही कशी चालते? तुमची पालखी वाहताय म्हणून गद्दारांची पिलावळ तुम्हाला चालते का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। तर तटकरेंनीही ठाकरेंना उत्तर दिलंय। बाळासाहेबांच्या सभेला लाखोंची गर्दी व्हायची आणि उद्धवना प्रत्येक मतदारसंघात सभा घ्याव्या लागतायत, असं तटकरेंनी म्हटलंय। त्याच्यानंतर रायगड म्हणजे इकडे खासदार, त्यांची मुलगी, त्यांची मुलं, सगळं घराण्याच्या घराणं हे तुम्हाला चालतं। मग आज त्यांनी जाहीर करावं की या घराण्यातल्या एकाला सुद्धा तिकीट देणार नाही। बघा ते घराणं तुमच्या सोबत राहतं का? नाही, दलाल वगैरे हे पण त्यांचाच पक्ष झालाय, तो आता त्यांचाच पक्ष झालाय। म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत कठीण काळामध्ये राहणारे मित्र त्यांना तुम्ही घराणेशाही म्हणून दूर करतात आणि तुम्ही ही गद्दारांची घराणेशाही, गद्दारांची पिलावळ ही तुम्हाला चालते कारण तुमची पालखी वाहतात म्हणून। एक सभा व्हायची महासंघाची, करिश्मा होता, करिश्मॅटिक लिडरशिप होती। आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरायला लागते, पेन, अलिबाग, रोहा, शिवधर मतदारसंघात 3 सभा आहेत, म्हसळा, माणगाव आणि रोहा। एक तर शिवधर मतदारसंघात 3 सभा आणि त्याच्या आधी इंडिया आघाडीची एक सभा झाली, ऐतिहासिक सभा शिवधरला। अशा 4 सभा झाल्या निवडणुकीच्या अगोदरच। इथे आमच्या कामाची पोच पावती अनुसार काय